नमस्कार, मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुक। आज दिनांक 29 जुलै 2025 पाहूया टॉप 10 घडामोडी। धर्माचे नाव देऊन 28 लोकांसाठी सिंदूर यात्रा काढतात, मात्र 6 लाख शेतकरी आत्महत्या करून मरत आहेत, त्याची चर्चाही करायला सरकार तयार नाही, अशी टीका बच्चू कडू यांनी केली आहे। त्यांना देवी देवतांचे फक्त नाव वापरायचे आहे, लोकांना धर्मामध्ये गुंतवून ठेवायचं आहे आणि महादेवाचा त्रिशूळ शेतकऱ्याच्या छाताडात खुपसायचा आहे, अशी व्यवस्था आणली आहे, अशी टीका देखील बच्चू कडू यांनी केली। 6 लाख हिंदू आया बहिणींचं सिंदूर उधळलं गेलं, त्यावर मोदीजी आणि फडणवीस बोलायला तयार नाहीत, साधी श्रद्धांजली सुद्धा द्यायला तयार नाहीत, त्यामुळे असे नवीन वाद काढत आहेत, अशी टीका बच्चू कडू यांनी केली। खासदार सुप्रिया सुळे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की लाडकी बहीण योजनेत भ्रष्टाचार झाला आहे, पण मी यासाठी खात्याच्या मंत्री अदिती तटकरे यांच्यावर आरोप करणार नाही, मी कोणावरही खोटे आरोप करणार नाही आणि करतही नाही। सरकार कसे चालते हे मला माहित आहे, त्यामुळे या प्रकरणात कुणावरही खोटे आरोप करणार नाही। त्यांनी अदिती तटकरे यांच्यावर थेट आरोप करण्याचे टाळले, परंतु त्यांच्या संशयाची सुई कोणाकडे आहे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। सुळे यांनी सरकारवर जोरदार हल्ला चढवताना म्हटले की लाडकी बहीण योजनेत 4800 कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचे सरकारने दिलेल्या आकडेवारीवरूनच स्पष्ट होते। हा घोटाळा कोणी केला, कसा केला, यात कोणाचा सहभाग आहे, बँकेचा आहे की इतर कोणाचा, हे आता स्पष्ट होणे गरजेचे आहे, असे त्यांनी नमूद केले। माणिकराव कोकाटे यांनी आज अजित पवारांची भेट घेतली। मुंबई मंत्रालयातील अजित पवारांच्या अँटी चेंबरमध्ये माणिकराव कोकाटे भेटीसाठी दाखल झाले होते। माणिकराव कोकाटे आणि अजित पवार यांच्यात साधारण अर्धा तास चर्चा झाल्याची माहिती आहे, मात्र या बैठकीत अजित पवार यांनी कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंवर तीव्र नाराजी व्यक्त केल्याचे माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार समोर आले आहे। सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अजित पवार म्हणाले की कोकाटे, तुमच्या वक्तव्य आणि वर्तणुकीमुळे सरकारची बदनामी होते, बोलताना भान ठेवायला हवं, अशा स्पष्ट शब्दात अजित पवारांनी कोकाटेंचे कान टोचले। इतकंच नाही तर तुमच्या वक्तव्यामुळे सरकारची प्रतिमा खूप मलिन झाली आहे, आम्ही तुम्हाला खूप सांभाळलं आहे, पण हा विषय आता पुढे नेला, असे मुख्यमंत्र्यांनीही या संदर्भात नाराजी व्यक्त केल्याचे अजित पवारांनी म्हटलंय। प्रांजल यांना अटक झाल्यानंतर खडसेंनी मोठा संशय व्यक्त केला, आता तर त्यांनी थेट पुणे पोलिसांवरच आरोप केले आहेत। प्रांजल खेवलकर यांना अडकवण्याचा कट होता आणि त्यांची पाळ ठेवली जात असल्याचे त्यांनी म्हटले। त्यांनी स्पष्ट केले की माझा कोणत्या मंत्र्यावर आरोप नाही, तर माझा पुणे पोलिसांच्या भूमिकेवर संशय आहे, कुठलेही म्युझिक नाही, आदळा आपट नाही, मला जरा रेव पार्टीची व्याख्या सांगावी पोलिसांनी। बदनामी करण्यासाठी पोलिसांनी रेड टाकली, रेव पार्टीच्या आडून बदनामी करण्याचा डाव आहे, खडसे कुटुंबाला बदनाम करण्याचा हा प्रयत्न आहे। जावयाकडून मला ही माहिती देण्यात आली की मी कधीही ड्रग्सचे सेवन केले नाही, माझ्यावर पाळ ठेवण्यात आली, सिव्हिल ड्रेस मधील पोलीस पाळ ठेवत होते, एवढी पोलिसांनी तत्परता दाखवली, हीच तत्परता लोढा प्रकरणात का दाखवली नाही? कोणीतरी यात सूत्रधार आहे। माझ्या परिवाराचे फोटो कसे बाहेर काढले जात आहेत? 2 ग्रॅम गांजा असता तर जामीन झाला असता, 2.7 ग्राम गांजा दाखवणे याचा अर्थ काय? मुळात म्हणजे जावयाकडे ड्रग्ज सापडलेच नाहीत। संजय राऊत मानहानी प्रकरणी सध्या न्यायाधीश कुलकर्णी यांच्या समोर सुनावणी सुरू आहे, त्यावरून राऊतांनी दाखल केलेला खटला हा सध्याच्या न्यायाधीशांसमोर नको, अशी मागणी नितेश राणे यांच्या वकिलांनी केली आहे। ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी त्यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी नितेश राणे यांच्या विरोधात मानहानीचा खटला माझगाव न्यायालयात दाखल केला आहे। याच प्रकरणी नितेश राणे कोर्टात हजर न झाल्याने NBW वॉरंट जारी झालेलं होतं आणि ते रद्द करण्यासाठी राणे यांनी हजर राहावं अशी अट घालण्यात आली होती। त्यानुसार आज नितेश राणे माझगाव कोर्टात हजर झाले, मात्र यावेळी त्यांच्या वकिलांनी हा खटला सध्याच्या न्यायाधीशांसमोर नको, तो दुसरीकडे दाखल करावा, अशी मागणी केलेली आहे। गेल्या काही दिवसांपासून राज्यातील काही मंत्री चांगलेच वादात सापडले आहेत। सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांचा बेडरूम मधला एक व्हिडिओ समोर आला होता। या व्हिडिओत त्यांच्या खोलीत पैशांनी भरलेली एक बॅग होती। त्यानंतर पावसाळी अधिवेशनादरम्यान कृषी मंत्री माणिकराव कोकाटे हे ऑनलाईन रमी गेम खेळताना दिसले। हा व्हिडिओ समोर आल्यानंतर कोकाटे यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी केली जात आहे। या सर्व बाबी लक्षात घेता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्वच मंत्र्यांना तंबी दिली आहे।
यापुढे चुका खपून घेतल्या जाणार नाहीत असं फडणवीसांनी मंत्र्यांना स्पष्टपणे सांगितलं आहे। अमित शहा म्हणाले की मी सलमान खुर्शीद यांना टीव्हीवर रडताना पाहिलं होतं। ते सोनिया गांधींच्या घरातून बाहेर पडले। बाटला हाऊसच्या हल्ल्यामुळे सोनिया गांधी रडल्या। रडायचं होतं तर शहीद शर्मासाठी रडायचं होतं। तुम्ही बाटला हाऊसच्या अतिरेक्यांसाठी रडता। तुम्हाला काय अधिकार आहे आम्हाला विचारण्याचा, असा घाणाघाती प्रश्न देखील यावेळी अमित शहा यांनी विरोधकांना विचारला। पुढे शहा यांनी सांगितले की दाऊद 1986 मध्ये पळाला। राजीव गांधींचं सरकार होतं। सय्यद अल्लाउद्दीन, टायगर मेमन, अनीस इब्राहिम कासकर हे 1983 ला पळाले। रियाज भटकळ 2007 मध्ये पळाला। इक्बाल भटकर 2010 मध्ये पळाला। मिर्झा सादाब बेग 2009 मध्ये पळाला। यांचं सरकार होतं। माझं उत्तर मागितलं, आमच्या सुरक्षा दलाने माझं उत्तर दिलं। आता राहुल गांधींनी यांचं उत्तर द्यावं, असंही अमित शहा म्हणाले। उद्धव ठाकरेंना लोक सोडून जात आहेत, त्याचं आत्मचिंतन पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी करावं, असा सल्ला माजी आमदार राजन साळवी यांनी शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे सर्वेसर्वा उद्धव ठाकरे यांना दिला आहे। रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार राजन साळवी यांनी फेब्रुवारी महिन्यात शिवसेना शिंदे गटात पक्षप्रवेश केला। ठाण्यातील आनंद आश्रमात हा पक्षप्रवेशाचा सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला। त्यानंतर राजन साळवी यांनी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करून ठाकरेंना मोठा धक्का दिला। अशातच त्यांनी आता ठाकरे गटावर टीका करत लोकांचं दुःख, वेदना, याचना उद्धव ठाकरे यांच्यापर्यंत पोहोचत नाहीत असा आरोप उद्धव ठाकरेंच्या सोबत असणाऱ्या नेत्यांवर केला आहे। मुंबईतील प्रतिष्ठित वानखेडे स्टेडियम मधील बीसीसीआयच्या अधिकृत मर्चंडाईज स्टोअरमधून सुमारे 6.52 लाख रुपयांच्या 261 IPL जर्सी चोरीला गेल्याचा गुन्हा उघडकीस आला आहे। या धक्कादायक घटनेबाबत मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात एका सुरक्षा व्यवस्थापकाविरोधात FIR देखील दाखल करण्यात आला आहे। पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ही चोरी 13 जून 2025 रोजी झाली होती, परंतु त्याची अधिकृत तक्रार 17 जुलै रोजी दाखल करण्यात आली होती। ही तक्रार बीसीसीआयचे कर्मचारी हेमांग भरत कुमार अमीन यांनी दाखल केली आहे, जो माहीम येथे राहतो आणि वानखेडे स्टेडियम मधील बीसीसीआय कार्यालयात काम करतो। अमीन यांनी तक्रारीत म्हटले आहे की आरोपी फारुख असलम खान, जो मीरा रोड पूर्वेतील गौरव एक्सलन्सीचा रहिवासी आहे आणि सुरक्षा व्यवस्थापक म्हणून काम करतो, त्याने परवानगीशिवाय स्टेडियमच्या दुसऱ्या मजल्यावर असलेल्या स्टोअरमध्ये प्रवेश केला आणि ही चोरी केली। सोशल मीडियासह सर्वत्र कोकण हार्टेड गर्ल या नावाने ओळखले जाणारी अंकिता प्रभू वालावलकर ही सोशल मीडियावर इन्फ्लुएन्सर असून बिग बॉस मराठीच्या सीझनमध्येही तिने हजेरी लावली होती। अंकिता ही मूळची कोकणची असून ही ओळख ती मानाने मिरवते। अनेकदा अंकिता ही सामाजिक विषयांवर रोखठोकपणे आपली भूमिका मांडते, तिची मतं ती शेअर करते। हीच अंकिता आता सध्या खूप भडकली असून एक खास व्हिडिओ शेअर करत तिने नेहमीप्रमाणे निर्भीडपणे आपली मतं मांडली आहेत। यावेळी तिने नांदगाव येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाच्या प्रवेशद्वाराच्या जवळ असलेल्या कचऱ्याच्या ढिगाचा मुद्दा उपस्थित केला असून त्यावरून तिने टीकेची झोड उठवली आहे। या प्रवेशद्वाराला छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव देण्यात आलं आहे, पण त्याच्या जवळच कचऱ्याचं प्रचंड साम्राज्य असून प्लास्टिकच्या पिशव्या, घाण देखील साचलेली आहे। हाच व्हिडिओ दाखवत अंकिता संतापली असून तिने त्यावर रोखठोक शब्दात आपली भूमिका मांडली आहे।